इमारतीवरून पडल्यामुळे गंभीर जखमी झालेले सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ यांचे सोमवारी रात्री निधन झाले. मेंदूत रक्तस्राव झाल्याने गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना आज रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अशोक धुमाळ हे मूळचे सातारा जिल्ह्यातील रहिवासी होते. पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात भरती झाल्यानंतर त्यांनी राज्यातील विविध शहरात सेवा केली. पुणे पोलीस दलातील पौड पोलीस ठाण्यात त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कामही केले होते. गेल्या वर्षी त्यांना बढती मिळून सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पुणे शहर पोलीस दलात बदली झाली होती. त्यांच्याकडे फरासखाना विभाग सोपवण्यात आला होता. अनेक गुन्ह्यांचा धडा लावण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. 15 जानेवारी रोजी सकाळी ते पाय घसरून 3ऱ्या मजल्यावरून खाली पडले. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यात त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना आज त्यांचे निधन झाले.